हॅलो, नमस्कार मंडळी. तर पुन्हा एकदा माझ्या मिनी ब्लॉगमध्ये स्वागत आहे. तर आज मी साडी घालून निघाली होती चर्चला जायला आणि अनिकेत भरपूर जास्त इरिटेट झाला होता, कारण की त्याला पण कामाला जायला उशीर झाला होता. तर तो मला ड्रॉप करायला निघाला होता स्टेशनला. मग त्याने मला ट्रेनमध्ये बसून दिलं आणि आजचा क्लायमेट छान होता, पण भरपूर ऊन अगेन. उन्हामुळे गरम पण किती होतं. साडी घातला, पूर्ण मेकअपसुद्धा खराब झाला माझा, तर काही फायदा झाला नाही. मग घरी आल्याच्यानंतर माझ्या मायलूला भेटले, बघते तर मायलू झोपला होता. नंतर त्याच्यासोबत थोडंसं खेळल्याच्या नंतर परत एकदा मी फ्रेश झाली घरी आल्याच्यानंतर. आणि असा काही माझा बेसिक सिम्पल लूक होता साडी घातल्याच्यानंतर. मला सांगा मी कशी दिसते. मग चर्चवरून सुटल्याच्यानंतर मम्मी पप्पा आणि मी आम्ही घरी जायला निघालेलो. घरी आल्यावर बघते तर माईला आमचा परत AC मध्ये झोपला होता. इकडे माणसांना गरम होते आणि आमच्या साहेबांना किती जास्त आराम आहे. मी तुम्हाला टेम्परेचर दाखवते किती जास्त कूलिंगमध्ये हा झोपला आहे. 16वर चालू आहे AC आणि हा मस्त झोपा काढतो आहे. नंतर त्याला झोपेमधून उठवलं. त्याला आज रोहिणी तर नव्हती जेवण चारायला, मग आज त्याला मी जेवण चारायला घेतलेलं. त्याचं जे दुपारचं जेवण होतं ते. त्यानंतर मी गरम भरपूर होत होतं तर मी आईस्क्रीम घेतली होती खायला. आईस्क्रीम खाल्ल्याच्यानंतर इकडे पांडा आला होता. बघा पांड्याची किती मस्ती चालू आहे. भरपूर जास्त पांडा मस्ती करतो. बापरे, त्याला तर असं वाटतं की हे त्याचंच घर आहे म्हणून. त्याचं खूप जास्त मस्ती चाललेली. नंतर रोहिणीपाशी गेला तो मस्ती करायला. नंतर संध्याकाळी मम्मीने इथे वडापाव आणले होते आम्हाला खायला. तर वडापाव खात चाय पीत आम्ही एन्जॉय केलं. नंतर इथे मायलेला मी केळी चारत होते. सगळं त्याला हाताने भरवावं लागतं. इथे आमच्या रोहिणीकडे हा लाड दाखवतोय किती गोड झोपला आहे ना आमचा मायलू. लई क्यूट आहे माझं बाळ. त्यानंतर इथे सोनूचं आणि रोहिणीचं शूट चालू होतं. रोहिणी तिला मेकअप करत होती तिच्या इंस्टाग्राम पेजसाठी. तिचं पण पेज जाऊन तुम्ही नक्की चेकआउट करू शकता, ग्लो विथ रोही म्हणून. मग इथे मी ॲव्होकाडो सँडविच बनवायला घेतलं होतं संध्याकाळी. सगळ्यांना खायचं होतं, घरामध्ये पडून होते ॲव्होकाडो सँडविच बनवून. आणि इथे मी गौतमला दिलं होतं खायला. त्याला बोलले जरा दाखव मला खाऊन कसं आहे ते. आणि त्याचे रिॲक्शन बघा. मला माहिती नाही चांगलं झालं आहे का नाही झालं, पण त्याला इथं जबरदस्ती सांगितलेलं मी हा बोल म्हणून. नंतर मग इकडे रात्री मी चपात्या बनवायला घेतल्या होत्या आणि माझी चपाती बघा किती जास्त फुगते ते. मग चपात्या वगैरे झाल्याच्यानंतर मम्मीनी बाकीचं जेवण केलेलं, मी फक्त चपाती केलेली. मम्मीने इथे चिकनचं कालवण भात केला होता आणि चपाती आम्ही लोकांनी मग संध्याकाळी खायला घेतली. जेवण झाल्याच्यानंतर आंबा कोण विसरणार का खायला. आंबा तर काय बाबा खूप खाल्लेत मी. नंतर इकडे परत मग पांडीची आणि आमच्या मायलूची मस्ती चालू होती. तर असा होता काही आमचा दिवस. तर भेटूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.